10 दिवस मंडपात. तर नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे आणि त्यासाठी आज आपण एकदम असा जबरदस्त विशाळ गणपती बाप्पांचा व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल तर एकदम सोपा विषय. तुम्हाला काय करायचं आहे, आपल्यापाशी म्हणजे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे. कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि सर्व मटेरियल सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटते. त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि जर काय प्रॉब्लेम आला म्हणजे डाउनलोड करताना वगैरे तर तुम्ही काय करा, आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा. आपण तिथं तुम्हाला जे काय ते एकदम असं विशाळ पद्धतीनं जे काय ते म्हणजे जे काय म्हणते त्याला उत्तर देऊ आणि त्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करू. चला जरा या व्हिडिओ सुरू करूया. 10 दिवस मंडपात आणि 365 दिवस आमच्या हृदयात राहणारा बाप्पा येतोय. तर माझ्या प्रिय मित्र, तुमच्यासाठी तुम्ही बघू शकताय मी कॅपकटला ओपन केलाय. आता काय करायचं माहिती आहे की अशा पद्धतीचं बीट मार्क डायरेक्ट कॅपकटमध्ये काय करायचं, ऍड करायचं आणि ह्याला ऍड केल्यानंतर काय करायचं, एकदम सोपा विषय आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं असं इथं आणि मग तुम्हाला काय करायचं, थोडं असं पुढे जायचं फक्त आणि पुढे जाऊन सोप्या पद्धतीने विषय करायचा. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ह्याचा फक्त काय करायचं, ऑडिओला एक्सट्रॅक्ट करायचं. बघू शकता एक्सट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे. सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आणि ऑडिओला जो काय ते एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं. ओके, आता ऑडिओ एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, नीट लक्ष द्यायचं भाई. जास्त काही गडबड करायची विषय नाही. ओके, तुम्हाला काय करायचं, इथं बीट 1, आता इथं बीट 2 कुठे येतं बघायचं. हे बघू शकता इथं बरोबर इथून बीट 2 चालू होतं. सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आणि ह्याला सिम्पल पद्धतीने स्प्लिट करायचं. ओके, ह्याला इथं स्प्लिट केल्यानंतर पुढे जायचं आणखी इथं बघू शकता याचा आणि मग इथं 2, आता ही तिसरी बीट बघू शकता बरोबर इथं चालू होते. सिम्पल पद्धतीने इथं स्प्लिट करायचं. जिथं बीट चेंज होते बरोबर त्या पॉईंटला जायचं आणि विषय हार्ड पद्धतीनं जे काय आहे ते स्प्लिट करायचं. एकदम सोपा विषय बघू शकताय, एकदम असा नादगोळा पद्धतीनं जिथं बरोबर बीट चेंज होत्या विषयमध्ये क्लिक करायचा, ह्या स्प्लिट करायचा आणि एकदम असं नादगोळा पद्धतीने बघू शकताय. संपला विषय, एवढंच करायचंय. आता हे झाल्यानंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकदम विषय काय करायचा माहिती आहे काय, हे पहिल्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला काय करायचं, मटेरियलमध्ये तुम्हाला म्हणजे मटेरियल दिलंय सगळं ते घ्यायचं तुमच्या फोनमध्ये. ओके, टेलिग्रामवरनं रिप्लेसवरती क्लिक करायचं. ओके, याला रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर हे अशा पद्धतीनं ओपन होते. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ फक्त तुम्हाला इथे ऍड करायचा. हे बघू शकता अशा पद्धतीने ह्याच्यात काय डायलॉग वगैरे आहे, विषय जो आहे तोच आहे, जास्त काही विषय केलेला नाही. जसं आहे तसं तुम्हाला फक्त लावायचे. ओके, आता इथं लावल्यानंतर काय करायचं, परत इकडे स्टार्टिंगला यायचं. पहिल्यांदा हे काय करा, हे असे इकडचं जे काय आहे ह्याच्यात काय करायचं, सिंपल आहे विषय. तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि सिंपल रिप्लेसवरती क्लिक करायचे आणि मग काय मटेरियल ओपन करायचं हे अशा पद्धतीचं आणि फोटो आहेत पप्पांचे म्हणजे आपल्या पप्पांचे, त्या फोटोला काय करायचं अशा पद्धतीने ऍड करायचं. हे बघू शकताय आणि 2 बोटात धरायचं आणि थोडं झूम करायचं आणि बरोबर ह्याला ऍडजस्ट करायचं पूर्ण स्क्रीनमध्ये. ओके, हे अशा पद्धतीनं एकदम सोपा विषय, एवढंच करायचं, काही विषय नाही. रिप्लेस करायचं सगळं. ओके, हे बघू शकताय सिम्पली रिप्लेस कुठं भाई, हरवू नको ना जायचा. हे बघू शकताय आलं. ओके, दुसरा फोटो सिलेक्ट करायचा, थोडं झूम करायचं आणि व्यवस्थित ऍड करायचं. जास्त काही विषय करत बसायचं नाही. ओके, तर एवढं जेवढं आहे इथं हे आणखीन 3 फोटो लावून घेतो तुम्ही सुद्धा लावून घ्या. ठीक आहे. ओके, तर बघू शकता एकदम असं विशाळ पद्धतीने मी फोटो इथं लावलोय. आता काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचंय आणि इथून पूर्णपणे बॅक यायचं आणि मग काय करायचं, ओव्हरलेवर क्लिक करायचं, ऍड ओव्हरलेवर क्लिक करायचं आणि हा आपला फोटो इथं सिम्पली ऍडवरती क्लिक करून ह्याला इथं ऍड करायचं. ह्याची लेंथ काय करायची, जेवढा आपलं पहिला हा विषय म्हणजे हा व्हिडिओ तिथपर्यंत फक्त ह्याला ठेवायचं. आता तुम्ही बघा इथं काय करशील माहिती आहे काय, एकदम सोप्या पद्धतीनं ह्याला सिम्पली असं थोडं बारीक करायचं आणि बरोबर इथं सेट करायचं. जास्त काय करायचं विषय नाही. ओके, एवढंच करायचं फक्त विषय आणि एवढा असं जबरदस्त दिसला पाहिजे. ओके, आता हे असं दिसतंय. आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, हे एवढं झाल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, नीट लक्ष द्या. ठीक आहे. काय करायचं, ही जो आपला फोटो आहे काय, फोटोचं एकदम येतं तुम्हाला स्टार्टिंगला. ठीक आहे, स्टार्टिंगला तुम्हाला इथे काय करायचं, इथं पुढं ऍडजस्ट ऑप्शन सिम्पली ऍडजस्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला शार्प नाही इथं बघू शकतो. थोडं पुढं गेल्यानंतर हे बघू सॅच्युरेशन, सिम्पली सॅच्युरेशनमध्ये यायचं आहे आणि सॅच्युरेशनमध्ये आल्यानंतर पूर्ण ह्याचं सॅच्युरेशन कमी करायचं अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि हे प्लसचा आयकॉन इथं दिसते काय वर, ह्याच्यावरती एकदा क्लिक करायचं. हे बघू शकता इथं. ओके, ह्या फोटोवरती क्लिक करायचं. इथं तुम्ही आपल्याला एक म्हणजे आपण बीट मार्क दिलो इथं. ठीक आहे, म्हणजे की दिले. आता सिम्पली एकदम लास्टला यायचं या फोटोच्या आणि एकदम लास्टला येऊन काय करायचं माहिती आहे काय, एकदम लास्टला यायचं अशा पद्धतीनं या फोटोवरती क्लिक करायचं आणि आणखीन तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशन जे काय आहे ते अशा पद्धतीने ह्याचं कमी करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. ओके, 0 करायचं आहे. इथे एक बीट ऑटोमॅटिक बसते बघू शकता इथं. ओके, म्हणजे हे कसं होतंय माहिती आहे का, विषय अशा पद्धतीनं असा ब्लॅकमधनं व्हाईटमध्ये याला विषय होऊन जातोय. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, परत तुम्हाला त्याच्यावरतीच क्लिक करायचं म्हणजे त्या फोटोवरती. ठीक
हां, तर एवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे बघू शकताय तुम्हाला काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं या, आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथं बघू शकता अशा पद्धतीनं थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं इफेक्टचं ऑप्शन दिसतोय, सिम्पली त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि त्या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला काय करायचं, इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली वरी तुम्हाला इथं फ्रेम असं सर्च करायचं आहे. फ्रेम असं सर्च केल्यानंतर खूप सारे फ्रेम येतात, त्याच्यात तुम्हाला फ्रेमचा जो हा आपला इफेक्ट दिसतोय, सिम्पली याला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आता याला सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि हे ॲडजस्ट बघू शकता अशा पद्धतीने रिसेट होऊन जातं. ठीक आहे, इथं एकदम व्यवस्थित ह्याला सिलेक्ट करायचं, बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर सिम्पल पद्धतीने ह्याला काय करायचं, सिम्पल असं बघू शकता थोडं झूम करायचं आणि बरोबर इथं अशा पद्धतीने या आपल्या म्हणजे फोटोला अशा पद्धतीने इथं याला सेट करायचं. ठीक आहे, एकदम असा विषय हार्ड आणि नादघोळा विषय होऊन जातोय. ठीक आहे, हां ओके. तर आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, सिंपल पद्धत आहे, इथं यायचं ह्या आपल्या फोटोपाशी या पहिल्यावाल्या इथे येऊन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा एक PNG बघू शकता, शॅडो PNG सिम्पली 2 बोटात धरून झूम करा आणि खालीपर्यंत अशा पद्धतीने ओढत आणा. ह्याला सिम्पली करा लास्टपर्यंत अशा पद्धतीने ओढत आपल्या लास्टच्या फोटोपर्यंत ओढत आणा. त्याच्यानंतर काय करा, या आपल्या म्हणजे दुसऱ्या फोटोपाशी या इथं आल्यानंतर तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. आणखीन एकदा हा जो आपला PNG आहे, सिम्पली ह्या PNGला ॲड करायचं, थोडं झूम करायचं आणि बरोबर इथं या फोटोच्या इथं याला व्यवस्थित इथं अशा पद्धतीने इथं याला इथं बघू शकताय ॲड करा. ठीक आहे, संपला विषय, एवढंच करा, जास्त काय करायची गरज नाही. आणि आता एवढं केल्यानंतर काय करायचं माहिती आहे, ह्याला सिंपल पद्धतीनं हे थोडंसं इथपर्यंत म्हणजे आपल्या लास्टच्या फोटोपर्यंत त्याला सुद्धा ओढायचे. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, नीट लक्ष द्या. ठीक आहे, आता एकदम सिंपल आहे बरं का, एकदम म्हणजे असं कसं हे बघू शकता, हे 2 फोटोंच्या मध्ये जे विषय दिसत आहे, ओके, हे 2 फोटोंच्या मध्ये जो काही विषय आहे त्या विषयावरती क्लिक करायचं एकदा. आणि आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे बघू शकता अशा पद्धतीने खूप सारे इफेक्ट आहेतच इथं. त्याच्यात तुम्हाला लुमिन फ्लॅश हे बघू शकता, हे बघू शकता लुमिन फ्लॅश हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे द्यायचा आहे ह्याला आणि ह्याला देऊन सिम्पली तुम्हाला अप्लाय टू ऑलच्या बटनवरती इथं क्लिक करायचं आहे आणि जस्ट तुम्हाला ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे बघू शकता एकदम नाद खुळा आणि विषय एकदम असा जबरदस्त विषय होऊन जातोय. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो आपला फोटो आहे पहिला एकदम स्टार्टिंगचा हा वाला, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये तुम्हाला काय करायचं, इनमध्ये एकदम सोपा विषय फेड इन द्यायचा ह्याला सिंपल पद्धतीनं आणि फेड इन देऊन कॉम्बो आउटमध्ये जायचं डायरेक्ट आणि फेड आउट द्यायचा. ओके, एकदम असा सिंपल पद्धतीने विषय होऊन जातो एकदम विषय. ओके, गंभीरवाला एकदम नादघोळा. ओके, हे बघू शकताय थोडा वेळ लागतं, इथं काही विषय नाही, नेटवर्कमुळे थोडा विषय होत आहे पण काही विषय नाही होऊन जाते. ठीक आहे, एकदम असं ओके करायचं लगेच. आता ओके केल्यानंतर काय करायचं, एकदम नादघोळा पद्धतीने एकदम स्टार्टिंगला यायचं आणि स्टार्टिंगला पूर्णपणे बॅग यायचं आणि बॅग आल्यानंतर जो आपला हा वरचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती सुद्धा एकदा क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला ह्याला सुद्धा फेड इनचा ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे. ओकेवरती क्लिक करा, एकदम स्टार्टिंगला या आणि स्टार्टिंगला येऊन सिम्पली तुम्हाला आणखीदा इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर खूप सारे विषय इथं दिसून जातात अशा पद्धतीचे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हां तुम्हाला काय करायचं सांगतो की वेट. हे बघू शकता तुम्हाला इथे डिकॉरचा असा पद्धतीचा एक सेक्शन दिसून जाते, सिम्पली तुम्हाला तिथे यायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळा विषय होत आहे. आता ह्याच्यामध्ये एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, कुठला हा करू शकता एकदम असा फॅलिंग पेटल्स 2. ओके, हा सिलेक्ट करा, नाही तर तुम्हाला कोणता पाहिजे तो सिलेक्ट केला तरी चालतंय. ॲडजस्टवरती क्लिक करायचं, ॲडजस्टवरती क्लिक करून ॲटमॉस्फिअर थोडं कमी करायचं, जास्त नाही थोडं, आणि स्पीड थोडा अशा पद्धतीने कमी करा, जास्त थोडा म्हणजे असं नॉर्मल करून टाकायचं, 30 ठेवा आणि विषय ओकेवरती क्लिक करा. आणि ह्याचं काय करायचं माहिती आहे का, एवढंच ठेवचाल, एकदम लास्टपर्यंत आणा म्हणजे कसं एकदम क्वालिटी वाटेल जरा, एकदम विषय जबराट एकदम नादघोळा. ओके, एकदम असा विषय हार्ड. ह्याच्यावरती क्लिक करा, परत तुम्हाला ह्याला ऑब्जेक्टवरती एकदा क्लिक करा आणि ऑल एकदा सेट करा, कारण विषय कसा आहे सगळीकडनं विषय झाला पाहिजे बरं का, कारण सगळीकडनं गेलं तरच एकदम विषय भारी दिसतोय. आणि अशा पद्धतीने इथं व्हिडिओ एकदम असा खतरनाक पद्धतीने एडिट होऊन सगळा विषय संपून जातोय. एवढं लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून टाका ना, अशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला बनवायला भाई आपण शिकवायलो म्हणजे विषय हार्ड आहे आपला, त्या बाबतीत काही विषयच नाही. आता सिम्पली तो अल्ट्रा HD ही दिसते, सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं ना, हाय अशी क्वालिटी 1030 आणि रिकमेंडेड करायचं आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून तुमच्या सोशल मीडियावरती एकदम विषय हार्ड पद्धतीनं करून टाकायचा फुल स्पोर्ट. ओके, विषय हार्ड पद्धतीनं व्हायरल होते मग नादघोळा. ओके, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, काळजी घ्या, टेक केअर, बाय, चला निघा.